नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी अजिंक्य आपले पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत रुद्राक्षाचा अद्भुत महिमा, एक असा दिव्य बीज जो फक्त दागिना नाही तर साधनेचा मूलमंत्र आहे. रुद्राक्ष, रुद्र म्हणजेच भगवान शिव आणि अक्ष म्हणजे भगवान शिवाचे अश्रू. असं मानलं जातं की ब्रह्मांडासाठी केलेल्या तपात भगवान शंकराचे अश्रू पृथ्वीवर पडले आणि तेथून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. शिवपुराणानुसार रुद्राक्ष धारण केल्याने पापांचा नाश होतो, मन प्रसन्न राहतं आणि आत्मबल वाढतं. परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही रुद्राक्ष धारण कराल आणि पापकर्म करायला मोकळे व्हाल. रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपले आचरण देखील शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मनात एक असा भाव जागृत राहिला पाहिजे की आपण जो दिव्य बीज धारण केलेला आहे त्याची शुद्धता आपण कशाप्रकारे जपली पाहिजे. जो रुद्राक्ष धारण करते त्याच्या पुण्यानेही मिळते त्रिजगती त्याची धन्य. अर्थात ज्यांनी रुद्राक्ष धारण केले आहेत त्यांचे पुण्य द्विगुणित आहेत आणि ते तिन्ही जगात धन्य आहेत. रुद्राक्ष महिमा याबद्दल बोलायला गेलो तर खूप काही आहे, परंतु थोडक्यात सांगायचे झाले तर शिवलीलामृतात महानंदीची कथा वर्णित करण्यात आलेली आहे. या कथेवरून रुद्राक्ष महिमा किती परमपावन आहे हे आपल्या लक्षात येते. नंदीग्राम नावाच्या एका गावात महानंदा नावाची खूप मोठी शिवभक्त होती. तिच्या महालात एक कुकुट आणि मरकट अर्थात कोंबडा आणि माकड तिने पाळले होते. त्यांना रुद्राक्ष माळ घालून ती त्यांना रुद्राक्ष महिमा याबद्दल रोज सांगत असे. याच पूर्वपुण्याने त्या कुकुट आणि मरकटाला पुढील जन्म काश्मीर देशींचा राजा भद्रसेन याच्या घरी सुधर्म आणि तारक म्हणून मिळाले. यावरून आपल्या लक्षात येते की रुद्राक्ष महिमा किती अद्भुत आहे. विविधमुखी रुद्राक्षांचे विविध फायदे आहेत. एकमुखी रुद्राक्ष थेट शिवतत्वाशी जोडणारा व अत्यंत दुर्लभ. पाचमुखी रुद्राक्ष सर्वात सामान्य आणि सुरक्षित, मनशांती व आयुष्यवाढीसाठी उपयुक्त. 11मुखी रुद्राक्ष हनुमंत शक्तीचे प्रतीक, निर्धार व निर्भयता देणारा. पण लक्षात ठेवा, रुद्राक्ष केवळ गळ्यात घालण्याची वस्तू नाही तर ती श्रद्धा, साधना आणि संयमाची साक्ष आहे. तर मंडळी, तुमच्याकडे रुद्राक्ष आहे का आणि असेल तर कोणत्या प्रकारचा आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.